लहान मुलांना टिफिनना किंवा नाश्त्याला काय करावे आपल्याला वेळेवर सुचत नसेल, आपल्या घरात ब्रेड असेल तर आपण मस्तपैकी सँडविच किंवा कटलेट्स तयार करूया. चला मग. श्री स्वामी समर्थ. आशा उदांत होम चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे व्हेज व्हेज ब्रेड पॅटीस. म्हणजे आपण लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकतो व लहान मुलं आवडीने पण खाऊ शकतात. आता मी रेसिपीला सुरुवात करते. एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, ओवा टाकलेला आहे, तो हातावर थोडासा आपल्याला हे करून घ्यायचा आहे. मीठ टाकायचं आहे. हातावर ओवा चोळला तर त्याचा वास छान येतो, म्हणून हातावर ओवा चोळून घ्यायचा आहे आपल्याला. मस्तपैकी मी कोथिंबीर धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे. लाल तिखट टाकायचं आपल्याला. आणि थोडीशी हळद टाकायची. किंचित असं आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ अजून थोडंसं टाकते, थोडं कमी पडेल म्हणून. आणि आपल्याला हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित आपल्याला पातळ करायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, म्हणजे आपला ब्रेड व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला पातळ करायचं आहे. हे बघा, मी एका ब्रेडचे 4 तुकडे करून घेतलेले, कारण हे लहान मुलांना खायचे आहेत किंवा टिफिनमध्ये पण बसले पाहिजे, म्हणून मी एवढे छोटे करून घेतलेले. आणि हे आपण आता एकत्र असे जुळूया आणि हे असे डिप करून घेऊया सगळं. हे बघा, किंवा मी बटाट्याची चटणी घेतली आहे. थोडीशी अशी बटाट्याची चटणी आवडत असेल तर बटाट्याची चटणी करून घ्यायची. ही मी लाल मिरचीत केलेली आहे, म्हणून तिचा कलर असा दिसतोय. आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं सगळीकडून. आणि नंतर सगळ्या बाजूने आपल्याला पीठ हे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि नंतर तळायचे. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. कढईमध्ये मी तेल ठेवलेलं गॅसवर तापायला. आता आपण हे व्यवस्थित डीप करून घेतलेले आहेत. हे बघा, व्यवस्थित डीप करून घेतलेले. फक्त आपल्याला हे व्यवस्थित उचलायचे आणि टाकायचे. तुम्ही दोन्ही प्रकार पण करू शकता, चटणी टाकून किंवा असंही तुम्ही करू शकता, म्हणजे लहान मुलं खाऊ शकतात. आणि हे टिफिनला देण्यासाठी पण व्यवस्थित आहे, कारण टिफिनमध्ये जास्त मोठे बसत नाही, म्हणून असे कट करून करायचे, मग ते व्यवस्थित बसतात. ते आपल्याला थोडेसे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. हे बघा, मस्त आपले ब्रेड सँडविच तयार आहे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर बाकीचे पण आपल्याला सर्व असेच तळून घ्यायचे. हे बघा, आपले मिनी सँडविच तयार आहे. आपण ते तिखट चटणी संग किंवा गोड आंबट चटणी संग किंवा सॉस संग पण खाऊ शकतो. हे बघा, मस्तपैकी आपली रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.